भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड म्हणजे चौथा खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. भाग तिसऱ्यामधील चॅप्टर 4 क्रोध आणि वैर आणि दुसऱ्यातला चॅप्टर आहे 5वा मनुष्य मन आणि मनोमन. अशा प्रकारचे हे 2 चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखोद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे. क्रोध आणि वैर. मनात क्रोध भाव ठेवू नका. भगवान बुद्धाची शिकवण काय म्हणतात? मनात क्रोध भावना ठेवू नका, वैर भाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हे भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. बौद्ध जीवन मार्ग काय सांगते? मनात क्रोध भावना ठेवू नका, वैर भाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. म्हणजे जे राग आहे माणसाच्या मनामधला क्रोधाग्नी ते शमन करा. म्हणजे त्याला नष्ट करा. शमन करणे म्हणजे कमी करा, त्याच्यावर कंट्रोल करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्यांच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोध विकार कधीही शमत नाही. कारण याच्या अंगामध्ये अहमपणा म्हणजे गर्व याच्यामध्ये जिवंत असतो. म्हणून तशा प्रकारचे विचार त्या माणसाच्या डोक्यामध्ये येत असतात. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो. या दोन्हीमधला फरक आपण समजून घ्यायचा आहे. शत्रूच्या वाईटावर, द्वेष्ट्याच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाने साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रह दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जयापराजयाच्या म्हणजे जय आणि पराजय
जया पराजयाच्या कल्पनेचाच त्याने त्याग केला आहे, असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. भगवान बुद्धाचा यालाच सनातन धर्म म्हटलेला आहे. आता चॅप्टर 5 मनुष्य मन आणि मनोमल. माणसाच्या मनावर असलेला मनोमल तो कसा आपण दूर केला पाहिजे, तर या चॅप्टरमध्ये आपण पाहतो. मन घडविते तसा मनुष्य होतो. भगवान बुद्धानं मनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. मग माणूस ताकदवार असो किंवा कमजोर असो, त्याचं मन जर कोण्याच कामाचं नसेल तर त्याची ताकदही कामाला येत नाही आणि तो कमजोर असेल तेही त्याच्या कामी पडत नाही. म्हणून मन घडविते तसा मनुष्य होतो. म्हणून लोकाला दोष देण्यापेक्षा त्या माणसाचं मन कसं आहे, त्या माणसाचं मन कसं आहे याच्यावरून त्या माणसाचा सगळंच काय चारित्र्य समजू शकते. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल होय. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे म्हणजे सत्याचा शोध लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन प्रधान आहे. मन जे करायला लावेल तेच मनुष्य करत असतो. म्हणून काही लोक म्हणतात आपल्याला जमणार नाही, माझ्याकडून चांगलं काम होऊ शकत नाही, मी असंच होऊ शकत नाही, मला तसं करताच येत नाही. म्हणजे त्याचं मन त्याच्या ताब्यात नसते. ज्या माणसाचं मन ताब्यात असेल तो काहीही करू शकतो. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. जसं गाडीचं चाक लागते तसं मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व धुरंधर आहे. मन कसं आहे याच्यावर एका बहिणाबाई चौधरी या बाईने कविता मनावर लिहिलेली आहे. तर ती काय म्हणते मनाला, मन कसं आहे. मन वढाळ वढाळ, मन वढाळ वढाळ, किती हाकला फिरून येते पिकावर. मन वढाय वढाय, किती हाकला तरी येते फिरून पिकावर. असं मन आहे. मग म्हणते मन कसं आहे. मन केवढ केवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ जसा खाकसचा दाना, मन एवढ एवढ आभायातही मावेना. अशा प्रकारचं मन हे आहे. मन जहरी जहरी, काय सांगू, मन जहरी जहरी त्याचं न्यारं रे तंत्र. मन जहरी जहरी त्याचं न्यारं रे तंत्र,
इचू साप म्हणे बरा त्याले उतारे मंत्र, पण मनाले मात्र कोणताच मंत्र उतरू शकत नाही. एवढं माणसाचं मन जहरी आहे आणि तशा प्रकारचं आहे. म्हणून माणसाचं मन सर्वात मुख्य केंद्र आहे. म्हणून माणसानं मनाला जो मनुष्य कंट्रोल करू शकतो तो प्रत्येक गोष्ट कंट्रोल होऊ शकतात तिच्या. म्हणून बुद्धाने मनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मन हे ओढाळ आहे, चंचल आहे, दुर्निवार आहे, धुरंधर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे मार म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर याला मार म्हटलेला आहे. त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते, अशा मनाचे दमन करणे म्हणजे ताबा करणे, त्याच्यावर ताबा मिळवणे. दमन करणे हे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. कारण जसं एखादा तरुण घोडा, उमदा घोडा, त्याला जर लगाम लावला तर त्याच्याकडून कोणत्याही शर्यती जिंकता येतात. परंतु त्या घोड्याला जर तुम्ही लगाम लावलाच नाही तर तो घोडा किती शक्तिवान असेल तर तो काही कामी पडू शकत नाही. तशाच प्रकारचं माणूस ताकदवर असो कसा असो, त्याचं मन जर त्याच्या ताब्यात नसेल तर त्याचा काहीही फायदा होऊ शकत नाही. तू आपल्या स्वतःस एक द्वीप म्हणजे बेट बनव. बुद्ध काय म्हणतात? तू आपल्या स्वतःला एक बेट बनव. जसं समुद्रात बेट असते तसं बेट बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोचशील. त्याच्यात सर्व दोष काढल्याच्यानंतर तू दिव्य भूमीला पोचशील म्हणजे निर्वाण पदाला पोचशील. ज्याप्रमाणे आता उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हीन कणाकणाने जाळून टाकतो, जसं सोन्यामध्ये हिनकस असते म्हणतात त्याला, आणि ते हिनकस काढण्यासाठी त्या सोन्याचं पाणी तपून 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 त्याला वितळवा लागते. त्याच वेळेस त्याच्यातला तो मैला आहे तो बाहेर काढता येते. जसा गूळ तयार करत असताना त्या गुळामध्ये जी मळी असते त्या रसाला खूप खूप अशी आगणी द्यावी लागते आणि मग तो उकळी आल्याच्या नंतर त्याच्यातला जो मळ असते त्या प्लेटमध्ये तो काढून घ्यावा लागते. त्या गरमामध्येच काढावा लागते, नाहीतर तो गूळ चांगला होत नाही, तो नासते, तो गूळ कामातून जाते. तशाच प्रकारचा माणसाच्या जीवनातला मनावरचा मळ अशा प्रकारे आपण काढला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. अविद्या म्हणजे काय? गोष्ट न समजून घेणे, ज्ञानाचा मार्ग न स्वीकारणे, त्याला अविद्या म्हटलंय. अविद्येचा कलंक म्हणून बुद्ध म्हणतात, भिक्खुंनो या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा, म्हणजे ज्ञानी व्हा. अज्ञानी कोणी राहू नका. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे
उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. जीवन कसं आहे म्हणजे निर्लज्ज झालं, मला काही म्हणा, दोन हाना, म्हणजे इतका बेशरम काही लोक आहेत, मला काही म्हणा पण मी जे करायचं तेच करणार आहे. असे बेशरम लोकांचं जीवन ते कशालाच काही समजत नाही. अशा समाजामध्ये आता प्रमाण त्याचं जास्त वाढलेलं आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मळ आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. निर्लज्ज माणसाला जीवन सोपं आहे, परंतु बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदारा गमन करतो, म्हणजे आपलं घरदार सोडून दुसऱ्याच्या घरी जातो, आपला संसार सोडून दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करतो, वाईट आचरण करतो, आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपान मग्न राहतो, म्हणजे ज्याच्यापासून माणसाला नशा येते असं. मग त्याच्यामध्ये बिडी आली, त्याच्यामध्ये सिगारेट आलं, त्याच्यामध्ये तंबाखू आली, त्याच्यामध्ये दारू आली, आणि विविध प्रकारचे ज्या ज्या पदार्थापासून माणसाला नशा येते ते सर्वच पदार्थ त्याच्यामध्ये मोडतात. म्हणून मद्यपान म्हणजे फक्त दारूच नाही. आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. आपल्या हातानंच तो स्वतःचा खड्डा खोदत असतो. काय होते, काय होते, काय होते, अशा प्रकारचा तो लोकाला सांगत असतो, आणि स्वतः तो खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये तो चाललेला असतो. माणसा हे लक्षात ठेव. बुद्ध काय म्हणतात, लक्षात ठेवा. माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे म्हणजे तू मनावर संयम ठेवू शकत नाही, ती स्थिती माणसाची चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जशी तुमची इच्छा तसं तुम्हाला फळ मिळत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. कारण त्याच्या मनामध्ये तसे वाईट दुष्ट विचार सारखे सुरूच राहत असतात. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे, म्हणजे त्याच्या मनामध्ये ते वाईट विचार येतच नाहीत, त्यांना जसं त्याने काढून टाकले, त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कारण तो कोणाचं काय चाललं ज्याला काही घेणं देणं नसते, म्हणून तो शांत असतो. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. या लोभाच्या लोंढ्यात कितीतरी लोक वाहून जातात. धन संपत्ती अशा प्रकारचा लोभ का एक प्रकारचा नाही. परदोष हे सहज दिसतात. म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणून म्हणतात परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. स्वतःचं झाकून दुसऱ्याचा पायाचं वाकून आपलं ठेवायचं झाकून, अशी या जगाची रीत आहे. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपयशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो.
जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचा दोष उघड करताच चिडू लागतो, त्याचे दोष विकार काढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचा विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. मित्रांनो, सर्वाला जय भीम, सर्वाला नमस्कार. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे जे तत्त्वज्ञान आहे, कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीसाठी आहे. त्यामुळे आम्ही रोज हे व्हिडिओ बनवत असतो. बुद्ध आणि धम्म गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवर हे व्हिडिओ आम्ही रोज टाकत असतो. तरी सर्वच जाती धर्मातील बांधवांना, या देशातील सर्व मनुष्य जातीतल्या सर्व मानवांना माझी नम्र विनंती, माणसांना, की माणूस व्हा आणि भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारा. एकमेकाला व्हिडिओ शेअर करा, सर्वाला पाठवा, स्वतः पहा, दुसऱ्याला सांगा. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. परत भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत.